तो सकाळचा चहा घ्या मंडळी, सगळी मस्त वाटते चहा घ्या. आणि लगेच तुरंत फोन आला, पेशंट आहे हे बोलून त्याने भेटे आला देर नाही. उठलो जाताच गुड मॉर्निंग, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा काळो कसा झोपलेला आहे, थंडी वाजत होती त्याला. मी उठलो, काळो अजून झोपलेलाची. सकाळी पहिली शिकून घेऊ थोडं, लगेच ब्रश करून आंघोळ करूया. सकाळचा व्ह्यू मस्त, सकाळ झाली, थोडंसं आभाळ आलेली वगैरे करून मी आता फ्रेश झालो. आणि देवाची पूजा करते, ऑनलाईन दर्शन करून जाऊ आपण. आता पिऊया चहा, चाय पिऊया गरम चहा. तो सकाळचा चहा घ्या मंडळी, सगळी मस्त वाटते चहा घ्या. करते तुळशीची पूजा. सकाळचा व्ह्यू चहा पिलो आणि लगेच तुरंत फोन आला, पेशंट आहे हे बोलून पॅरालिसिस झटका आलाय, फुलतांब्याला न्यायचंय. मी आता निघलोय डेपोच्या दिशेला पेशंट घेण्यासाठी. फुलतांब्याला न्यायचंय त्यांना. आता किलोमीटर तिथं गेल्यावरच किलोमीटर होतो. देवाची पूजा करून घेतली मी, अर्जंटच निघलो. आता पेशंट म्हणलं थोडंसं फास्टच निघावं. 43,745 किलोमीटर. भेटे आला देर नाही. पेशंटला बसवलंय गाडीमध्ये. आता मी निघलो फुलतांब्याला. बघा रस्त्यातच माझं घर होतं. भावाला सांगितलं तर फोन करून माझा डब्बा घेऊन ये. भावाला एक डब्बा घेऊन निघूया आपण फुलतांब्याला. या साईडला आहे माझं घर. बोल्टांच्या पुढं निघलो मी. असं खडमड रस्ता आहे. या बाबांना पॅरालिसिस झाला आहे. तुम्ही चाललो आहे आशा हॉस्पिटल आहे तिथं. तर मी आलो आता बंगल्याच्या पुढं, शूर बंगल्याच्या पुढं. वैजापूरपर्यंत चांगला रस्ता आहे. तिथून पुन्हा असं पुरणगाव मार्गे जायचं आहे. तो रस्ता खराबच आहे. वैजापूर इथून 22 किलोमीटर, तिथून 41 किलोमीटर आहे. मी आत्ताच वैजापूर पास केलं. या बघा समोर जे इथं आलं पाठीपाशी, लाडगाव जाण्यासाठी, मांजरगाव जाण्यासाठी रस्ता आहे. तिथून आपल्याला कोपरगाव रोडकडे जायचं आहे. तर मी कोपरगाव रोड सोडून दिला. आता लागलो या पुरणगाव रस्त्याला. मधला मार्ग आहे, हा सिंगल रस्ता आहे. कोपरगाव आपलं फुलतांबा जाण्यासाठी. कोपरगाववरनं पण जात येतं, पण तिकडून लंब पडत होतं. बघा समृद्धी रोड, समृद्धीच्या पुलाखालून चाललो आहे आपण. रस्त्यामध्ये भेटली दिंडी, भजन गात चालली आहे मस्तपैकी. छोटा हत्तीर किती मस्त बनवलंय पालखी. मी आलो आता फुलतांब्यातच आलो आहे. पलीकडल्या साईडनं फुलतांबा आहे. पूल पास केला का फुलतांब, ही बघा गोदावरी नदी. हा छोटासा पूल आहे. आपण तिकडे पास करण्यासाठी या साईडला किती पाणी बघा. इथं बहुतेक केटी असेल, या बंद केलेल्या असेल. या साईडला पाणी तुंबलेलं आहे आणि इकडं थोडंसंच पाणी आहे. पलीकडं आहे बघा ते रेल्वे पूल. पुलाच्या साईडचे अँगल बघा पूर्ण तुटून गेलेले आहे. असे नळ्या लावलेल्या असे साईडनं ब्रॅकेट म्हणून पूर्ण असं तुटून फुटून गेलं आहे. पूल पण जुना झालेला आहे आणि सिंगलच पूल आहे. जर डबल फोर व्हीलर आली तर पास होत नाही. बघा इकडं तिकडं गाड्या तिकडं थांबावं लागतं, इकडं गाड्या इकडं थांबावं लागतं, तेव्हा गाड्या पास होता. चला तर जाऊया आता हॉस्पिटलमध्ये. मी आत्ताच पोचलो हॉस्पिटलमध्ये. हे बघा किती पेशंट आहे पॅरालिसिसचे. इथं भरपूर मोठा दवाखाना आहे. मी पण 5 सीट आणले होते. ही पेशंटची मुलगा आहे, चालले आता इकडं केस पेपर फाडायला. त्यांना ही अशी चेअर आणली आहे, चालती फिरती चेअर. आजोबा आहेत पेशंट. इथे हॉस्पिटल
इथं आहे हॉस्पिटलची पार्किंग. आत्ताच बाबांना आणि त्यांना घरच्याला सोडून दिलं, उतरून दिलं गाडीतून. गाडीचं किलोमीटर बघा आतापर्यंत झाली गाडी 47,831. तर घरी 740 होती. 90 किलोमीटर भरलं इथपर्यंत. पेशंटला सोडून दिलं. मी आलो आता गाडी पार्किंगमध्ये लावून दिली. इथं फक्त पॅरालिसिसचेच पेशंट आहे, पूर्ण पॅरालिसिस पेशंट आहे. पुलदम्याला फेमस दवाखाना आहे इथला. तुम्हाला मी दवाखान्याचं बी दाखवतो आता थोडंसं रूट. दुपारची 11:15 झाली. सकाळी नाश्ता करून नव्हतं निघलो, तर आम्ही इथं आलो हॉटेलमध्ये नाश्ता करायला. आम्ही घेतलं सँडविच, लसणाची मिरची आणि हिरवी मिरची आहे खायला. लई भूक लागली ती, तर त्यांना म्हणलं चला आपण थोडा एक वडा वगैरे काहीतरी खाऊन येऊया किंवा भजे बिजे. कारण भूक रात्री बी मी फक्त कढी भात खाल्ला होता. हे बघा हे जोडीदार आहे, पेशंटसोबत आलेलं आहे, डेकूचे. या साईडला आहे पार्किंग. इथं आहे ते हॉस्पिटलचं नाव. इथं केलेली गाडी पार्क. 1.5 तास झाला मित्रांनो. पेशंटला सलाईन आणि इंजेक्शन देणं चालू आहे. तर आम्ही येतो सगळेजण जेवण करण्यासाठी. आईने घरून कढी, पोळ्या, खाऊ, कांदा, मुळा असं दिलं होतं डब्यामध्ये. आणि त्यांनी घेतल्या ते मिसळ, मी पण थोडी मिसळ घेतली होती झाकणामध्ये. तर पेशंटची सुट्टी झालेली आहे. मी निघलो आता पेशंट घेऊन घराच्या दिशेनं. बघा सकाळचा पूल. हे बघा गोदावरी नदीमध्ये या साईडला मासे पकडत आहे जाळी टाकून. मी आत्ताच पुलतांबा सोडून दिला, पुरणगाव पास केलं. हे सिंगल रस्ता आहे. आता वैजापूर पाशी आलो मी. रस्ता सिंगल आहे, पण आहे कुठं मोठं खराब, कुठं मोठं चांगलं. तर आता आलो मी आता वैजापूरमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. आपल्याला इकडून डावीकडे जायचं आहे बंगला. भरपूर ट्रॉफिक आहे आज वैजापूरमध्ये. पूर्वा तुम्ही आता आलो आता बंगल्यावर. वैजापूर सोडून दिलं. इथून डावीकडे हा सरळ संभाजीनगर जातो. इकडं कन्नडला जातो. तर मनेगाव पाटीपर्यंत जायचं. तिथून रोयला, बोलटान, मग जातेगाव. बघा कन्नडकडे जातो हा रस्ता. एकदम मस्त रस्ता आहे हा. सिल्लोडपर्यंत काही ताण नाही. आता मी आलो रोयल्याच्या धरणापाशी. तर इथून असा पूर्ण बोलटानपर्यंत खराबच रस्ता आहे, खडबड खडबड. बघू शकते या साईडने रोयल्याचं धरण पण खूप भरलेलं आहे. बघा केवढा मोठा गाच काय. आता इथून येईन बोलटान झाल्यावर जातेगाव. रस्त्याचीच खूप अडचणी आहे आमच्याकडं. 15-20 कुठं पण जायचं म्हणलं 15-20 किलोमीटर खराब रस्त्याची पहिले लढावं लागतं आम्हाला. खराब रस्ता काढून मी आलो आता बोलटानमध्ये. ह्या बा या साईडला आहे बोलटान मार्केट. कालच मी मार्केटचा व्हिडिओ दाखवला. आलो आता मी डेपू गावात. पेशंटला उतरून घेत आहेत ते. चला तर जाऊया घराकडे आता. त्या गावातून पेशंट नेलं तर मी. तर याच्या पुढं माझं गाव आहे. आताच पेशंट उतरून दिलं. आता निघालो मी घराकडे. 190 किलोमीटर रनिंग बसतं घरापर्यंत. 2500 रुपये मला फोन पे केले. बाबांची हालत खराब होती. पॅरालिसिस शरीरात नव्हतं. 47,922. बघा 47,922. सकाळी 740 होतं. 182 किलोमीटर पकडलं मी. या गावातून भाडं होतं 2500. त्यांनी पेमेंट फोनपे केलं. बकऱ्यांची पिल्लं आणि इकडे खेळत आहे आणि सरत आहे. आता घरी आलेलो थोडंसं आराम करूया, मग गाडी वॉश करतो. आता गाडी वॉश करला कारण उद्या जमलं पाहिजे आम्हाला. नाशिकची ट्रिप राहील म्हणून. संध्याकाळचे 5 वाजले. 4 वाजायला थोडं झोपलो होतो, आराम केला. पाय दुखून जातात ड्रायव्हिंग करून. असं वाटतं आता गाडी धुवून काढावं सगळे जण. नाशिक निघायचं असतं. कांद्याचं शेत असं आभाळ आल्यामुळं त्याच्यावर रोपटा आल्याने झालं. उन्हाळा कांद्याचं रोप आहे. इकडे थोडेसे उन्हाळा कांदे लावले. संध्याकाळचा शेतीचा व्ह्यू.
घराचा प्लास्टर बाकी आहे पाठीमागून, उन्हाळ्यात करून घ्यावं लागेल. ही जुनी गाडी लेबर बंद होता आज. बकऱ्यांची पिल्लं मस्त खात पित आहे, इकडे इकडे हिंडत आहे. नवी गाडी थोडीशी वॉश करायची, थोडीशी खराब झाली तर मी गाडी वॉश करतो आता. वेळ झाली थोडीशी, संध्याकाळ नाही आली पुण्याला. हातपाय वगैरे फ्रेश होऊन झालं. लेबरचं पेमेंट द्यायला जायचं आहे, चहा पितोय. गाडी पण धुवून काढली मी एकदम स्वच्छपणे. माझी गाडी माझी गाडी पुढे ते कोपऱ्यामध्ये लागून बस स्टँडला. गावाच्या याच्यासारख्या अशा चकुल्या म्हणता, याला चकुल्या बनवल्या आहे मी. त्याच्यामध्ये गावरान तूप, त्याला तर चकल्या टेस्ट करतो. मस्त बनवले, एकदम भारी झाले. काकूचे भाऊचे जेवण झाले, मी बाकी होतो. एवढे जरा खत आणायला गेलो पलटणला, तर खातो चकल्या.